तुमच्या सगळ्यांचं दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजच्या या विशेष चर्चा सत्रामध्ये स्वागत करते। सध्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचं नाव देण्यावरून जो सध्या वाद चिघळत चाललेला आहे, म्हणजे इथले प्रकल्पग्रस्त असतील, भूमिपुत्र असतील, यांनी मात्र या मागणीला जोर धरलेला आहे की इथल्या विमानतळाला, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचेच नाव द्यायचं। आज आपण याच संदर्भात चर्चा करणार आहोत। त्यासाठी आपल्याला आगरी कोळी कराडी संघर्ष समितीचे अध्यक्ष रुपेश धुमाळ आपल्या सोबत आहेत। नमस्कार, तुमचं आमच्या दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजच्या या विशेष चर्चा सत्रामध्ये मी कोमल तुमचं स्वागत करते। सर, 10 जून साखळी आंदोलन, मानवी साखळी आंदोलन झालं, उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। अनेक तरुण वर्ग, अनेक स्त्रिया असोत किंवा वृद्ध असोत, या सगळ्यांनी रस्त्यावरती उतरून म्हणजे एक खरा भूमिपुत्र काय असतो, खरे प्रकल्पग्रस्त काय आहेत याचं आपल्याला त्या दिवशी दर्शन झालं की नाही। त्यांना खरंच मनापासून असं वाटत होतं की इथे जर विमानतळ होत आहे, आमच्या जर शेतजमिनींवरती जर भूमिपुत्रांच्या जागेवरती जर विमानतळ होत आहे, तर याला दिबांचंच नाव दिलं गेलं पाहिजे। परंतु त्याच दिवशी संध्याकाळी एक बैठक होते आणि त्या बैठकीमध्ये मात्र एकनाथ शिंदे असाच दावा करतात की आम्हाला दिबांच्या नावाचा आदर आहे, दिबा पाटील यांचं कार्य महान आहे, आम्हाला त्यांच्या नावाचा आदर आहे। आणि त्याचबरोबर आमचा मात्र म्हणजे आमचा हा बाळासाहेब ठाकरे यांच्याच नावाला पाठिंबा आहे, हेही ते दुहेरी भूमिका मांडतात। ज्या दिवशी साखळी आंदोलन होते त्याच दिवसानंतर त्याच दिवशी संध्याकाळी हे अशी कुठेतरी भूमिका त्यांच्याकडून व्यक्त होते। त्यामुळे कुठेतरी भूमिपुत्र असोत, प्रकल्पग्रस्त असोत, आपल्यासारख्या असंख्य संघर्ष समित्या यामध्ये उतरलेल्या आहेत, काम करतायत, तेव्हा कुठेतरी आपल्या भावना दुखावल्या गेल्यात का? आणि एकनाथ शिंदेंच्या या प्रतिक्रियेबद्दल आपण काय सांगाल? जर मुळात बघायला गेलो तर एकनाथ शिंदे यांनी जी मागणी केलेली आहे त्यांनी लोकभावनेचा कोणताही विचार याच्यात केलेला नाही। त्यांना एक समजायला पाहिजे होतं की तुम्ही सिडकोचा ठराव घेतलात, ओके, तुम्ही नगरविकास मंत्री होतात, तुम्ही ॲक्च्युअलमध्ये तुमचं काम काय? तुमचं काम हे आहे की इथला जो आता पुनर्वसन चालू आहे त्या पुनर्वसनमध्ये कित्येक लोकांचा पुनर्वसन अपूर्ण आहे। जर त्यांनी हे काम करायला पाहिजे। 12.5% प्लॉट त्यांनी अद्यापपर्यंत 40 वर्ष झाल्यानंतर सुद्धा प्रलंबित आहेत, त्यांच्यावर त्यांनी काम करायला पाहिजे। ते न करता कुठेतरी आपण झलकलो पाहिजेत हा मुद्दा घेऊन की शिवसेना आता कोरोना कालामध्ये शिवसेना पक्षाने सरकार आल्यानंतर आम्ही काय केलं किंवा आम्ही काय करतो याच्यापेक्षा त्यांना हे महत्त्वाचं वाटतंय की आम्ही झलकतोय कसं, हे कुठेतरी त्यांचं चुकतंय। त्यांना एक समजायला पाहिजे होतं की जर आपण विमानतळाच्या पुनर्वसनाबाबत विचार केला तर इथले जे मच्छीमार बांधव आहेत त्यांचा अद्यापपर्यंत पुनर्वसन नाही। मग तुम्हाला नक्की करायचं काय? तुम्ही नगरविकास मंत्री झालात, मग तुम्ही जो पुनर्वसनाचा खाता तुमच्या हातात घेतलात तो कशासाठी घेतलेला आहात? हा माझा पहिल्यांदा त्यांना प्रश्न आहे की फक्त नामकरणासाठी, तुम्हाला हायलाईट होण्यासाठीच तुम्ही हा पद घेतला आहात का, की तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये लोकांच्या समस्या सोडवायच्या आहेत? कारण की तुम्ही जो घेतलेला पद आहे त्याच्यात लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी तुम्ही तिथे मंत्री म्हणून बसलेला आहात, याची तुम्हाला जाण असली पाहिजे। आणि ते जाण कुठेतरी विसरलेला आहात। आणि मला तरी वाटतं की एकनाथ शिंदे यांना एक मनात त्यांच्या असं झालेलं आहे, म्हणजे एक रामदास स्वामींची एक ओळ आहे की मनात सांग पा रावणा काय झाले, अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले। त्यांना मी हे याच्यासाठी सांगू इच्छितो की एकनाथ शिंदे साहेब, जर तुम्हाला लोकभावनांचा आदर करायचा नसेल तर तुम्हाला जी आता मिळालेली सत्ता आहे ती याच्यापुढे तुमच्या हातात राहील की नाही हे आम्ही इथले स्थानिक भूमिपुत्र म्हणून सांगू शकत नाही। आम्ही 10 तारखेला इतक्या लाखोच्या संख्येनं लोक रस्त्यावर उतरलीत, त्या लोकभावनेचा आदर न करता तुम्ही कुठल्या उद्देशानं चालत की बालासाहेबांचं नाव पाहिजे? जर तुम्ही बालासाहेबांना मानता, बालासाहेबांची एक वाक्य आहे की अन्याय जिथे होत असेल तिथं लात मारा, गांडूच्या अवलाद म्हणून जगू नका। पण तुम्ही आज लोकांना, तुमच्या शिवसेनेच्या नेत्यांना गांडू बनवून ठेवताय, म्हणजे शिवबंधन बांधून त्यांना गुलाम केले आहेत का तुम्ही? शिवबंधन बांधल्यानंतर जर शिवसैनिक गुलामगिरीत जगत असेल, जसे बबन पाटील आता गुलामगिरीत जगतात, जेव्हा 13 जानेवारीला स्वाक्षरी मोहीम झाली दिबा पाटील साहेबांच्या नावाची, तेव्हा यांनी येऊन स्वाक्षरी केलेली आहे तिथे की दिबा पाटलांचं नाव मिळालं पाहिजे। पुन्हा बालाराम पाटलांनी त्याच्यावर साईन केलेली आहे, जयम मात्रेंची त्याच्यावर साईन आहे। म्हणजे तुम्ही स्वाक्षरी करून सुद्धा जर तुम्ही खोटे बोलता याचा अर्थ तुम्ही गुलाम आहात। म्हणजे कुठल्या तरी पक्षाच्या दावणीला बांधलेले हे गुलाम लोक, यांना समजायला पाहिजे की इथल्या लोकांची समस्या काय आहेत। पुनर्वसनमध्ये अद्यापपर्यंत जो पुनर्वसन चालू आहे त्या पुनर्वसनमध्ये जेव्हापासनं बांधकामाचे जे नियम बदललेले आहेत त्या नियमांचं उल्लंघन झाल्यानंतर अद्यापपर्यंत त्याची CC चा पत्ता नाही आहे। लोकांना 18 महिन्याचा तुम्ही भाडा दिलात आणि आज 2 वर्ष झाली लोकांना तिथे CC पास होत नाही, लोकांनी भाडा भरायचं कुठून? या अशा भरमसाठ समस्या असताना तुम्हाला कुठेतरी दिसतंय की नाही आपण बालासाहेबांचं नाव दिलं पाहिजे।
मला तर वाटतंय की शिवसेनेला प्रत्येक मुद्दा फक्त हायलाईट आणि लोकांचे बली घेण्यासाठी पाहिजेत का, असा मला इथे प्रश्न पडलेला आहे. म्हणजे बेलगावचं जर आंदोलन पकडला, त्या नामकरणासंदर्भात पण शेकडो लोक मेली, परंतु बेलगावच्या वर अद्यापपर्यंत निर्णय काहीच नाही. म्हणजे तुम्हाला आत्ता पण तोच करायचा आहे का? विमानतळाच्या नामांतरात जर तुम्हाला बलीच पाहिजे असतील, म्हणजे हिंदू परंपरेत बली देण्याची प्रथा होती, ती बली प्रथा बंद झालेली आहे. म्हणजे शिवसेनेला बली पाहिजेत का विमानतळाच्या नामांतरासंदर्भात? जर तुम्हाला बली पाहिजे असतील तर रक्ताचे पाठ वाहण्यासाठी सुद्धा इथला स्थानिक भूमिपुत्र जीवन सज्ज आहे. परंतु आता तुम्ही म्हणताय, पण इथल्या जर म्हणजे इथले जो भूमिपुत्र आहे, प्रकल्पग्रस्त आहे, त्यांची ही अगदी मनापासूनची भावना आहे. आतापर्यंत दिबांनीही अनेक चळवळी केल्या, आंदोलनं केली, पण मग आता ही पद्धतच पडली आहे का की आपल्याला जर एखादी गोष्ट मिळवायची आहे किंवा आपल्याला जर या विमानतळाला जर नाव द्यायचं किंवा कोणतीही गोष्ट असू, मग त्यासाठी संघर्ष हा करावाच लागणार आहे का? म्हणजे प्रत्येक वेळेला संघर्ष हवाच का? किंवा प्रत्येक वेळेला रक्तांचे पाठ व्हायला हवे हे असंच चालणार, असंच पुढे चालायचं आहे का? जर इथल्या जर भूमिपुत्रांची किंवा प्रकल्पग्रस्तांची भावना एवढी अगदी मनापासून आहे की आमच्या जर जमिनीमध्ये होत आहे तर इथल्या नेत्याचं नाव त्या विमानतळाला लागावं, मग यासाठी संघर्ष करावाच लागतोय, मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर बघायला गेलो तर संघर्षासाठी दिवावटे साहेबांनी सांगितलेलं आहे की हुतात्म्यांचं रक्त वाया जात नसतं, नव्हे ते वाया जाऊ द्यायचं असतं. यानुसार त्यांनी तेव्हा संघर्ष केला, पण त्यांनी केलेल्या त्या संघर्षातून आज आमच्या येणाऱ्या पुढच्या पिढ्या सुशिक्षित होऊन व्यवस्थित सुसंस्कृत झालेल्या आहेत. परंतु जर यांना अद्यापपर्यंत जर विमानतळाच्या नामांतरासंदर्भात यांना जर अद्यापपर्यंत संघर्ष करावा त्यांची अशी इच्छा असेल तर आम्ही तयार आहोत संघर्षाला. कारण की संघर्षातून मागे हटणारा हा आगरी समाज नाही आहे, हा कोली समाज नाही आहे, हा ओबीसी समाज नाही आहे का तो संघर्षातून मागे हटेल. संघर्षाची ढाल करून, म्हणजे मी मागच्या एका याच्यात पण बोललेलो की शिवाजी महाराजांनी आरमार सांभाळायला या समाजावर यासाठी दिलेले आहेत कारण की हा समाज कितीही वादळ असला तरी त्या वादळामध्ये टिकू शकतो, एवढी संघर्ष करण्याची ताकद या समाजात आहे. तर त्यांना जर आमचा संघर्षच बघायचा असेल तर आम्ही संघर्षाला देखील तयार आहोत. आणि त्या संघर्षाची फेड, जसं जरी कायदा हे आता सांगतात की आम्ही ठराव झालेला आहे, हा ठराव झाला म्हणजे तो बदलू शकत नाही का, हा पहिला प्रश्न आहे. दुसरं मत म्हणजे जर हे सांगतात की बऱ्याच ठिकाणातून हा राजकारण होतोय का, याला राजकारण वलन द्यायला बघतात शिवसेनावाले की कुठेतरी हा बीजेपीचं आंदोलन आहे. याच्यात बीजेपीवालेच आहेत असं नाही आहे, याच्यात आरपीआयवाले पण आहेत, याच्यात काँग्रेसवाले पण आहेत, याच्यात शिवसेनेवाले पण आहेत. कारण की बहुतेक अशी लोक आहेत की जे शिवसेनेचे कार्य करत होते त्या लोकांनी या पक्षाचा राजीनामा दिलाय, त्याग करून सुद्धा ते साखळी उपोषणाला होते. म्हणजे ही जी आता काम चालू आहे सर्वपक्षीय कृती समितीच्या माध्यमातून, ते कुठल्या एका पक्षाचा नाही, तो इथल्या भूमिपुत्रांची लढाई आहे ती. आणि इथले भूमिपुत्र त्याच्यात उतरलेत, इथले भूमिपुत्र सर्व पक्ष बाजूला ठेवून उतरलेत. आणि संघर्ष हा 10 तारखेला दाखवलेलाच आहे. जर तुम्हाला आणखी मोठा संघर्ष बघायचा असेल तर तो येणाऱ्या 24 तारखेला आम्ही नक्कीच दाखवू. नक्कीच. आता जसं आपण सिडकोचा विषय निघाला मगाशी, सिडकोला खरंच हे नाव देण्याचा अधिकार आहे का? मुळात म्हणजे हा एक प्रश्न पडतो की सिडकोनी जेव्हा आधी कोणाची बैठक न करता सिडकोने जेव्हा परस्पर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला बाळासाहेब ठाकरे यांचं नाव दिलं, मुळामध्ये सिडकोला हा अधिकार आहे का? किंवा सिडको हा जो काही निर्णय घ्यायचा आहे हा पूर्णपणे अधिकार सिडकोला जातो का? सिडकोला जर मुळात बघितलं त्यांना अधिकार काय आहे? विमेक सिटीज. तुम्ही शहरांचे शिल्पकार आहात, तुम्ही फक्त वास्तू तयार करा, त्याला नाव देण्याच्या तुम्ही भानगडीत पडताय कशाला? तुम्ही लोकांचे पुनर्वसन पहिले कंप्लीट करा. ते तुमच्याशी झालंय का? विमानतळामध्ये अद्याप लोकांचे पुनर्वसन नाही कंप्लीट, तर तुम्ही कुठल्या बेसवर नाव देऊन चाललात? आणि तुम्हाला बरेच जण सांगतात की असा ठराव सिडकोकडे नव्हता. सिडकोकडे दहागाव संघर्ष समिती जी विमानतळाच्या याच्यात काम करत होती त्यांनी प्रस्ताव दिलेला होता. त्याच्यानंतर आमची शिवक्रांती मावळ संघटना म्हणून आम्ही तेव्हा कार्यरत होतो, तेव्हा सुद्धा आम्ही प्रस्ताव दिलेला आहे. अशा बऱ्याच संघटनांनी, इवन श्याम म्हात्रे साहेब अखिल आगरी परिषदेचे जे अध्यक्ष होते त्यांनी 2015 साली त्यांनी सुद्धा दिलेला आहे. पुन्हा कपिल पाटील यांनी ठराव मांडलेला आहे. म्हणजे आणखी काय करायला पाहिजे? जर बघायला गेलो तुमचं काम काय आहे? तुम्ही फक्त नामांतर करण्याचं काम तुमचं नाही, तुमचं काम आहे की तुम्ही एखादी वास्तू बनवा, तिला नाव काय द्यायचं. जर त्या वास्तूसाठी तिथल्या शेतकऱ्यांच्या तुम्ही जमिनी घेतल्यात, जर बघायला गेलो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामध्ये शेतकऱ्यांचा देखील तेवढाच अधिकार आहे, कारण की त्यांच्या JR मध्ये आहे की 10% शेअर्स हे प्रकल्पग्रस्तांचे आहेत. मग प्रकल्पग्रस्तांचे शेअर्स तुमच्याकडे पेंडिंगमध्ये असताना, ते अद्याप तुम्ही वाटप केले नसताना त्याच्यावर अधिकार शेतकऱ्याचा आहे, त्या प्रोजेक्टवर अधिकार शेतकऱ्याचा आहे. मग तुम्ही नाव कसं दिलात? मग तुम्ही नाव देताना शेतकऱ्यांना विश्वासात घेतलात का? तुम्ही तेव्हा त्या दहागाव संघर्ष समितीला विश्वासात घेतलात का?
जर तिथला लोकल कोणी बॉडी नसताना तुम्ही कोणत्या पद्धतीने नामकरण करताय? कमीत कमी तुम्ही तिथल्या लोकप्रतिनिधींना तरी घ्यायला पाहिजे होतं. तुम्ही घेतलात का ते? तुम्ही ते नाही केलेलं. याचाच अर्थ हा ठराव जो घेतलेला आहे तोच मुळात अनधिकृत आहे. सिडको आजपर्यंत इथल्या भूमिपुत्राला अनधिकृत ठरवते, परंतु हा निर्णय घेतलेला त्याने, हा ठराव आहे तो प्रस्तावच त्यांचा अनधिकृत आहे. नक्कीच. सिडकोचं जशी ती एक त्यांची जी टॅगलाईन आहे, वी मेक सिटीज, खरं तर हे आहे, जसं सिडकोनी आता नाव तर दिलं, म्हणजे नाव द्यायचा अधिकार नसताना किंवा अधिकार जरी असेल तरी कोणत्याही जे स्थानिक लोक आहेत, नेते आहेत, त्यांना विचारत न घेता त्यांनी असं हे परस्पर निर्णय घेतला. परंतु सिडकोनी यासाठी जरी बैठका घेतल्या असतील तरी त्यामध्ये त्यांनी मात्र एक कुठेही अशा प्रकारचं नाही झालं की इथल्या जर प्रकल्पग्रस्तांच्या लोकांमध्ये किंवा इथल्या भूमिपुत्रांच्या जागेमध्ये जर हे विमानतळ उभं राहतंय तर इथल्या तरुण वर्गासाठी आम्ही जो काही तरुण वर्ग आहे यांना आम्ही रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ किंवा हे जे विमानतळ बनतंय तिथे रोजगार आपल्या इथल्या स्थानिक भूमिपुत्राला आम्ही हे करून देऊ. आता अनेक स्थानिक भूमिपुत्र आहेत, त्यांच्याकडून असंही बोललं जातंय की सिडको जर इथे हे सगळं करतेय तर त्यांनी या भूमिपुत्राचा विचार केला का? जेवढा त्यांनी आता या कोरोनाचा काळ आहे, कोरोनाच्या काळामध्ये जर त्यांनी नाव देण्यावरती जर एवढा भर टाकलाय किंवा कोरोना परिस्थितीमध्ये लोकांकडे दुर्लक्ष करून नाव देण्याचा जो त्यांनी रेटा लगावलेला आहे, हे त्यांनी नाव तर दिलं, पण या भूमिपुत्रांसाठी जर ते म्हणतात आम्ही काम करतोय, तर मग भूमिपुत्रांकडून आता असा प्रश्न उपस्थित केला जातोय की नाव देण्यासाठी जेवढी धडपड केली तेवढी धडपड त्या भूमिपुत्रांसाठी केले का? त्या भूमिपुत्रांचा तेवढा तुम्ही विचार केलाय का? याबद्दल तुम्ही काय सांगाल? जर बघायला गेलो तर संजय मुखर्जी जे आता व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांना मी सरळ मूर्ख बोलतोय. मूर्ख यासाठी बोलतोय, त्यांना समजायला पाहिजे 39 दिवस जेव्हा महिला भगिनी तिथे मच्छीमारीचं पुनर्वसन झालं पाहिजे यासाठी तिथे बसलाय, त्याला दिसला नाही का? त्यांचा एकेरी उल्लेख यासाठी करतोय की त्या माणसाला तेव्हा दिसायला पाहिजे होत्या. 39 दिवस एखादी महिला जर एका घरात नसली तर पूर्ण घर डिस्टर्ब होऊन जातं. त्या 39 दिवस तिथे महिला बसलेल्या आहेत तेव्हा यांना दिसलं नाही. एकनाथ शिंदेचा एक पत्र यांना ताबडतोब दिसला. काय यांना पेमेंट वाढवायचा होता यांचा? याच्यासाठी हे काम करतायत का? म्हणजे तुम्ही सॅलरीसाठी काम करायला तिथे बसलात का? आणि जर तुम्हाला सॅलरी इतकी प्रिय आहे तर त्याच पद्धतीने ज्या लोकांची राहती घरं आणि पिकत्या शेतजमिनी तुम्ही घेतलात त्यांना काही त्याच्या बदल्यात देण्याचा अधिकार नाही का तुमचा? म्हणून त्यांना मूर्ख म्हणतोय. कारण की जर तुम्ही IAS ऑफिसर आहात तर IAS ऑफिसरची बुद्धी ही पाहिजे की एखाद्या सामान्य गरीब माणसावर अन्याय नाही झाला पाहिजे. तुम्हाला जर अन्याय करण्यासाठी तिथे बसवलेत की अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तिथे बसवलेत हे त्यांना समजायला पाहिजे होतं. नक्कीच. हा तर एक प्रश्न झाला, परंतु शिवसेनेकडून कुठेही असं पण बोललं जातंय की शिवसेना असेल किंवा सत्ताधारी पक्ष आपण म्हणू शकतो की त्यांच्याकडून कुठेतरी असं बोललं जातंय की हे जे आंदोलन झालं यांना ठाणे, रायगड, पालघर यांसारख्या अनेक जिल्ह्यांमधून प्रतिसाद मिळाला. परंतु जर बाकीचे जिल्हे विचारात घेतले तर बाकीच्या जिल्ह्यांकडून जर शिवसेनेच्या म्हणजे बाळासाहेबांच्या नावाला पाठिंबा आला तर बाकीचे जिल्ह्यांच्या म्हणजे तुलनेव्यतिरिक्त हे जिल्हे फार कमी पडतात. तर त्यांना तुम्ही काय प्रत्युत्तर द्याल? त्यांना प्रत्युत्तर देताना एकच सांगेल की ब्रिटिश सरकारने एक नोंद करून ठेवलेली आहे की जर तुम्हाला या भागात राज्य करायचं असेल तर आगरी समाजाला डिवचू नका. एकनाथ शिंदेना वाटतंय की आम्ही आता राजकारणामध्ये मोठी महाराष्ट्राच्या राजकारणाच्या लेवलमध्ये पोहोचलो असेल तर तुम्हाला पुन्हा रिक्षा चालवायला लावणारा इथला आगरी समाज आहे, इथला OBC समाज आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा. म्हणजे तुम्हाला वाटत असेल की आम्ही इतर महाराष्ट्रभर आंदोलन पेटवू. जरी महाराष्ट्रभर आंदोलन पेटवल्यानंतर तुम्ही जर एक आणखी विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांनी राजगड ही राजधानी सोडून रायगडमध्ये यासाठी आणली कारण की इथली लोक तेवढे आक्रमक आहेत, त्यांच्यात ती धमक आहे की तिथे कोण हात लावू शकत नाही. म्हणून एकनाथ शिंदेनी ते लक्षात घ्यायला पाहिजे, इतिहास वाचायला पाहिजे. मला वाटतं कुठेतरी यांना इतिहासाचा विसर पडलेला आहे. यांना ती आठवण करून देतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड आणि आरमार अशी बलाढ्य जिम्मेदारी ही इथल्या कोकणातील स्थानिक भूमिपुत्रावर दिली होती. तर हा भूमिपुत्रांच्या विरोधात जरी महाराष्ट्र उतरला तरी इथे स्थानिक लेवलला आम्ही तुम्हाला ऐकू शकत नाही. इव्हन तुमची येणारी सत्ता तुमच्या हातात असेल की नाही हे तुम्हाला विसर पडणार आहे सत्तेचा. नक्कीच. पण आता हे केवळ आम्ही सत्तेत आहोत, आमचा सत्ताधारी पक्ष आम्ही आहोत म्हणून कुठेतरी एक राजकारणाची पोळी भाजायचं म्हणतात तसं यांचं राजकारण चाललंय का? की आता आम्ही सत्तेत आहोत म्हणजे ह्याच्या अगोदर तर कधी मुद्दा नाही आला नाव द्यायचा किंवा ह्याच्या अगोदर कुठेही कधीही बाळासाहेबांचं नाव नाही आलं, पण आता हे केवळ राजकारणात आहेत म्हणून आपली राजकारणाची आपली पोळी भाजून घ्यायची असं काय चाललंय? तुम्ही त्याबद्दल काय बोलाल? त्याबद्दल मगाशी जसं बोललो की रामदास स्वामींनी लिहून ठेवलेलं आहे की मना सांग पारावना काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. त्यांना जर या सत्तेचा एवढाच प्रपोगंडा किंवा एवढा म्हणजे बोलायला नाही पाहिजे पण यांना माज चढला असेल ना तर तो माज उतरवायचा कसा हा इथल्या स्थानिक भूमिपुत्राला बरोबर माहिती आहे.
आणि तो उतरवल्याशिवाय इथला भूमिपुत्र शांत बसणार नाही. आणि ही लोक म्हणजे सत्तेचं सांगतात की राजकारण चाललंय. जर तुम्ही सांगते बीजेपीचं राजकारण चाललंय, चला मान्य करू की बीजेपी राजकारण करते, तर त्यांचं राजकारण जर तुम्हाला आणून पाडायचं आहे तर तुम्ही शिवसेना म्हणून एक भूमिका घ्या मुख्यमंत्र्यांनी किंवा एकनाथ शिंदेनी भूमिका घ्यावी की इथल्या लोकांचा जो 10 तारखेचा मानवी साखळीचा आंदोलन बघितल्यानंतर लोकभावनेचा विचार करून आम्ही लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या नावाचा ठराव मंजूर करतोय. त्यांचं राजकारण तुम्ही आणून पाडू शकताय, पण लोकांना मूर्ख बनवू नका. लोक सुज्ञ आहेत, हेच मी यांना सांगू इच्छितो. नक्कीच आतापर्यंत आपण 10 तारखेला मानवी साखळी आंदोलन झालं. खरं तर हे खूप शांततेत झालं. ह्याला खूप चांगला असा प्रतिसाद मिळाला, लोकांनी खूप चांगला सहभाग दर्शवला. परंतु तरी देखील 10 तारखेची ही बैठक होती आणि त्यांच्याकडून कुठेतरी जी भूमिका मांडली जाते एकनाथ शिंदे असतील, त्यामुळे कुठेतरी आपल्या सर्व भूमिपुत्रांमध्ये सगळे कुठेतरी एक नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. नक्कीच. परंतु येत्या 24 तारखेला जे सिडकोला घेराव घालायचं आंदोलन होऊ शकतं, त्याबद्दल ते कशा प्रकारे तीव्र असेल, मग आता तुम्ही त्याबद्दल काय सांगताय? तो आंदोलन जर म्हणजे आता आपण 10 तारखेचा मानवी साखळीचं आंदोलन बघितला तर हा नम्रतेचा आक्रोश होता. इथल्या स्थानिकांचा नम्रतेचा आक्रोश होता. नम्रतेपणे उभे राहिलेले आहेत. परंतु 24 तारखेला ही 4 जिल्ह्यातील लोक उतरल्यानंतर यांचे JNPT पोर्ट बंद होणार आहे, सिडकोच नाही बंद होणार, इथले सर्व रस्ते बंद होणार आहेत. कारण की एवढी लोकसंख्या लाखोच्या संख्येने 4 जिल्ह्यातून इथे उतरणार आहेत. आणि सगळ्यात जास्त जर आपण बघायला गेलो तर सर्वात जास्त ज्या कंपन्या आणि हे आहेत त्या इथे आहेत, नवी मुंबईत आहेत. तर ती नवी मुंबई जाम झाल्यानंतर जो आर्थिक राजकारण थांबेल ना, तो संपूर्ण JNPT थांबल्यानंतर जागतिक स्तरावर हा आंदोलन पोचेल. मग जागतिक स्तरावर यांना बालासाहेबांचं नाव खराब करायचं आहे का? जर करायचं असेल तर आम्ही तयार आहोत. अद्यापपर्यंत चिकार जण सांगतात की बालासाहेबांच्या नावाला आमचा विरोध नाही, पण मी ठामपणे सांगतो की माझा बालासाहेबांच्या नावाला विरोध आहे. तो विरोध यासाठी आहे कारण की तुम्ही महाराष्ट्रभर कुठेही नाव द्या, हरकत नाही, पण इथे दिबा पाटील साहेबच, इथे त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणाचंही नाव लागणार नाही. जसं आता आपण आपली भूमिका अगदी स्पष्टपणे मांडली की माझा बाळासाहेबांच्या नावाला विरोध आहे, कारण की इथल्या स्थानिक लोकांमध्ये इथे आमचं दिबांचंच नाव गेलं पाहिजे, बरोबर. परंतु हे जे नेते मंडळी आहेत किंवा ह्यांची दुहेरी भूमिका आहे. म्हणजे हे बोलताना अनेक पत्रकार परिषद असो किंवा कुठेही अनेक प्रसार माध्यम असो, ह्यांच्यासमोर बोलताना मात्र हे आपली दुहेरी भूमिका मांडताना दिसत आहेत. आमचा दिबांच्या नावाला विरोध नाही, आम्ही त्यांचा आदर करतो, पण आम्हाला बाळासाहेबांचं नाव द्यायचंय. जाता जाता त्यांना तुम्ही काय सांगाल? मला त्यांना एवढंच सांगायचं आहे, आदर प्रत्येकाचा केला जातो, आदर प्रत्येकजण आपल्या वडिलाचा करतो, परंतु जर आपल्या वडिलांच्या नावाची कुठेतरी चुकीचा वापर होत असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे. म्हणजेच जर बालासाहेबांचं नाव, मला वाटतंय ना, बालासाहेबांवर महाराष्ट्राचा प्रेम आहे, महाराष्ट्राचा नाही इव्हन देशाचा प्रेम आहे, परंतु इथल्या स्थानिक 4 जिल्ह्यांचा प्रेम बालासाहेबांवरचा कमी करण्याचं काम हे एकनाथ शिंदेने केलेलं आहे. कारण की एकनाथ शिंदेने हे काम केलं आहे की बालासाहेबांचं नाव म्हणजे नावाला डाग कसा लावायचा हा ते विचार करतायत. म्हणजे येणाऱ्या काळात बालासाहेबांच्या जागी मी झलकलो पाहिजे का? त्यांना मला कुठेतरी वाटतंय की यांना बालासाहेबांच्या नावाच्या जवळ यांना झलकायचं आहे का शिवसेनेचा नेता होऊन गेला, बालासाहेबांनंतर एकनाथ शिंदे राहिलाय, ही स्टंटबाजी यांना करायची असेल म्हणून हे बालासाहेबांचं नाव कमी करण्यासाठी यांचं राजकारण चाललेलं आहे. नक्कीच. तुम्ही आज पुन्हा एकदा आमच्या दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूजच्या आपल्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय स्पष्ट अशी भूमिका मांडलीत. खरंच जे 10 तारखेला मानवी साखळी आंदोलन झालं त्याला लोकांनी अगदी शांततेपणे हे आंदोलन पार पाडलं, खूप चांगला असा प्रतिसाद दिला. परंतु त्याच दिवशी संध्याकाळी बैठक घेतली जाते आणि त्या बैठकीमध्ये एकनाथ शिंदे असं वक्तव्य करतात की आमचा दिबांच्याच नावाला विरोध नाही, आमचा आदर आहे, परंतु बाळासाहेबांचं नाव यावंच अशी ठाम भूमिका व्यक्त केली जाते. त्यामुळे कुठेतरी हा जो प्रकल्पग्रस्त आहे यांच्या भावना कुठेतरी नक्कीच या प्रकल्पग्रस्तांमध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. परंतु नाराजीचं वातावरण जरी निर्माण झालेलं असलं तरी येत्या 24 तारखेला 24 जूनला सिडकोला जो घेराव घालण्यात येईल ते आंदोलन जे असेल ते 4 जिल्ह्यातील जेव्हा प्रकल्पग्रस्त आणि भूमिपुत्र जेव्हा रस्त्यावर उतरतील, लाखोच्या संख्येने रस्त्यावर येतील, तेव्हा जे आंदोलन होईल ते मात्र तीव्र होईल. हेच आता आपण यांच्यासोबत रुपेश धुमाळ होते आपल्यासोबत, आज आपण त्यांच्यासोबत याच सर्व विषयावरती चर्चा केली. पुन्हा एकदा मी तुमचे आभार मानते आणि तुम्ही आमच्या स्टुडिओला आलात आणि आमच्या सोबत सर्व प्रेक्षकांसमोर आपली भूमिका अतिशय स्पष्टपणे मांडलीत, त्याबद्दल मी तुमचे आभारी आहे. तुम्ही कुठे जाऊ नका, पाहत राहा दिशा एंटरटेनमेंट अँड न्यूज. धन्यवाद. दिशा न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून आपल्या परिसरातील बातम्या सर्वात आधी पहा.